संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, कमी कर थोडा. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी तुम्हाला घरी बसून प्रपंचात राहून भगवंताचं ध्यान करण्याचं मार्गदर्शन केलं. सद्गुरु समर्थ आंबेर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये हे सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. तरी 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनिटं संपलेले आहेत. राजाभाऊ मध्ये प्रार्थना पुढं म्हणतील. आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायचे. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान घे, पसाय दान घे, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिल तो ते लावो, प्राणिजात पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ आंबेर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली आणि तुम्हाला प्रपंचात राहून गृहस्थाश्रमामध्ये राहून
परमार्थ करण्याचा अधिकार, ध्यान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून आज या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्ताने अध्याय 9 ओवी 1 तरी आव्हान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. मौलींनी प्रतिज्ञा केली. 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान गीताशास्त्रावर प्रगट करत असताना फार मोठं कार्य केलेलं आहे. संतांनी फार मोठं कार्य केले. मौलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथ महाराजांनी भागवत दिलं, नामदेव महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी अभंगवाणीच्या रूपानं तुम्हा आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मौलींनी प्रतिज्ञा केलेली आहे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. काय तरी अवधान ऐकले तिचे, एक लक्ष द्या, एक लक्ष द्या. मग सर्व सुखाला पात्र व्हायचे. एवढी पावर तुम्हाला देऊन टाकते. एक लक्ष दिलं की एकाग्रता आणि आपल्या स्वरूपामध्ये जाण्याचा मार्ग तयार होतो. म्हणजे आपण एक लक्ष दिलं की केवढी पावर आहे, तर मग सर्व सुखाशी पात्र, सर्व सुखाला पात्र, सर्व आरोग्य, नंतर प्रपंचातल्या आडी अडचणी, मन प्रसन्न, सर्व घरामध्ये एक मत असा अधिकार तयार होतो. मग माझे उघड आहे का प्रतिज्ञा केली मौली. कलियुगामध्ये, कलियुगाला होऊन 5000 वर्षे गेलेली आहे आणि त्यांनी तर प्रतिज्ञा केली 16व्या वर्षी. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. केवढी पॉवर. 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना, ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना मौलींनी प्रतिज्ञा केली. माझ्या म्हणण्याप्रमाणे, मौलीच्या म्हणण्याप्रमाणे जो वागेल त्याची एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तरी अवधान एक लक्ष द्या. एक लक्ष द्यायला किती वेळ आहे. स्व म्हणताना ब्रह्मस्वरूप, हम म्हणताना देहूगावमध्ये, म्हणजे देहरूपी जीवाच्या ठिकाणी येण्याचं कार्य हे घडलंच. म्हणजे त्याला आपली पॉवर किती पाहिजे. आपल्याला आपलं मन ताब्यात आणलं पाहिजे. आपल्याला लक्ष ताब्यात आणलं पाहिजे. श्वासावर लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि दृष्टी स्थिर केली पाहिजे. ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीच्या माध्यमातून आपण
आपल्या स्वरूपामध्ये जायला तयार होतो. वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही. बाहेर वायदा मुदत आहे. सामान घेतल्यानंतर पैसे दिले जातात. उद्योगधंदा केल्यानंतर पैसे दिले जातात. म्हणजे मुदत आहे. आणि इकडं मुदत नाही. सो ब्रह्मस्वरूप एवढी क्रिया उत्तमात उत्तम तयार होते. एवढी पॉवर आहे. एवढं सगळं असताना आपलं लक्ष इकडे येत नाही. त्रिपुटे दृष्टी स्थिर करा, श्वासावर लक्ष द्या, श्वास दीर्घ करा, दीर्घ सोडा आणि मन नामामध्ये नामरूप करा. याला मध्यम आहे आपल्या श्वासावर लक्ष देणे, श्वास दीर्घ करणे. सो म्हटला तो ब्रह्मांडात येतो, हा म्हटला पिंडात येतो. एवढी क्रिया इतकी जलद तयार होते. आणि ही क्रिया कणकय्या म्हणून बाबांच्या काळामध्ये हैदराबादचा मुलगा होता. त्यानं पुण्यामध्ये मशीन काम करायला सुरुवात केली. बाबांचं नाव ऐकलं, चर्चा करण्यासाठी आलं. चर्चा केली, नामस्मरण घेतलं, घरी गेला. रात्री 8 वाजता बसला तर सकाळी 12 वाजता उठला. 12 सकाळी 8 वाजता उठला म्हणजे 12 तास. वर जायचं, खाली यायचं, ब्रह्मांडात जायचं, पिंडात यायचं. सो वर किती बारीक लक्ष, हमवर किती बारीक लक्ष, इतकं बारीक लक्ष देण्याचा अधिकार आपल्याला माऊलींनी देऊन टाकलेला आहे. माऊलींनी दिलेलं आहे. एवढं मोठं कार्य माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं मार्गदर्शन केलं. ओव्या आणि 9034व्या लिहिल्याच 700 श्लोकावर, गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034व्या लिहिल्या. आणि मौलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रकट करताना नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी अवधान एक तिचे एक लक्ष. किती लक्ष? एक लक्ष. एक लक्ष द्या. वेळ व्हायचा मुदत नाही. परमार्थ किती उत्तम, उत्तमात उत्तम. आणि ध्यान किती उत्तमात उत्तम. तुकाराम महाराजांनी म्हटलं, सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर आहे. ते ध्यान सगळ्यांना करता येतं. येथे आहे सकळाशी अधिकार. पण आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही. मन बाहेर पडतं. म्हणून दृष्टी स्थिर करा. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. दृष्टी स्थिर झाली की मन नामाकडे येतं आणि दृष्टी स्थिर होते.
लक्ष श्वासावर नुसतं गेलं, लक्ष श्वासावर परिपूर्ण अवस्थेमध्ये गेलं, लक्ष श्वासावर परिपूर्ण अवस्थेमध्ये गेलं की एकाग्रताला वेळ नाही, तरी अवधान एकले एक. एवढी ताकद आपल्याकडे माणसाकडे आहे. मग संत महात्मे किती कार्य करतात पहा. बाबा 12 वर्ष भगवंताचं नामस्मरण मिळवण्यासाठी 12 वर्षे फिरले, 12 वर्ष. मग 12व्या वर्षी अगदी शेवटचा दिवस पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या दिवशी बाबांना सर्व प्राप्त झालं. पहा, पौर्णिमेचा दिवस आहे, त्याच्या आधी त्रयोदशी, चतुर्दशी 2 दिवसामध्ये पौर्णिमा यायच्या टायमामध्ये बाबांना गाणगापूरच्या 5 कट्ट्यावर पहिलं दत्तांना दर्शन दिलं. कशाच्या रूपामध्ये? संन्यासीच्या रूपामध्ये. आजान भाऊ संन्यासी, भगवी वस्त्र परिधान केलेला संन्यासी बाबाच्या 5 कट्टे समोर आला आणि आधांत्री बाबांच्या समोर बसला. पद्मासन घालून आधांत्री, आणि त्या पद्मासनावर एकमेकाची नजर 12 ते 4 वाजेपर्यंत. बाबांची पापणी लवली नाही, संन्यासीची पापणी लवली नाही. इतकं तेज दोघांच्या दृष्टीमध्ये तयार झालं. तरी अवधान एकले दिजिये. काय माऊलींची ओवी सांगते? तरी अवधान एकले दिजिये. एक लक्ष, खरा आनंद एक लक्षामध्ये. म्हणून बाबांनी कसं सांगितलं पहा, चित्तरोधाचा अभ्यास सांगितला. मन, बुद्धी आणि चित्त हे घ्यायला सांगितलं. मन पळतं, बुद्धी विचार करते, चित्त चिंतन करते. चित्ताचं चिंतन भरकटलं की तो ध्यानामध्ये भरकटला जातो. म्हणून बाबाच्या काळामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा BA शिकलेला ध्यान करायला लागला. मन, बुद्धी, चित्त ध्यान करत असताना चित्तामध्ये विक्षेप तयार झाला. चित्तामध्ये विक्षेप तयार झाल्याबरोबर त्या ठिकाणी मनाचा भाव, बुद्धीचा भाव आणि चित्ताचा भाव, चित्तामध्ये चिंतन झालं. सगळं मन, बुद्धी, चित्त भरकटलं गेलं आणि त्या ठिकाणी मनाचा भाव आणि बुद्धीचा, चित्ताचा भाव ही त्रिपुटी असताना चित्तामध्ये विक्षेप तयार झाला आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला BA शिकलेला मनामध्ये विक्षेप तयार झाला. जेवायला बसलो की शिव्या देऊ लागला. तो 8 दिवस
आई वडिलांनी प्रयत्न केला, पण तो काही सुधारला नाही. मग त्याला हाकलून दिलं. किती सहन करणार आई वडील? 8 दिवस. म्हणजे इतकं मनामधला चित्तामधला विक्षेप वाईट आहे. म्हणून चित्तरोधाचा अभ्यास बाबांनी दिला. कसा दिला? मन बुद्धी चित्तापैकी मन घेतलं. दृष्टी श्वासावर लक्ष देण्याचा अधिकार सांगितला आणि दृष्टी नाकाच्या शेंड्यावर ठेवायला सांगितलं. मन भरकटलं, विक्षेप होणार नाही. बाबांनी ओळखून मग मन पडणारच आहे. आपलं मन आपल्या ताब्यात नाही. आपलं मन आपल्या ताब्यात नाही. त्यामुळं मनाचा भाव बाहेर जातो. म्हणून त्याच्यावर कंट्रोल येण्यासाठी आपल्या श्वासावर आपण लक्ष दिलं पाहिजे. सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. म्हणजे जितका आपल्याला सावकाश करता येईल, जितका आपल्याला सावकाश सोडता येईल, तो प्रयत्न करायचा. मग मन आपोआप लक्ष श्वासावर गेलं. लक्ष श्वासावर गेलं की मन आपोआप नामाकडे येतं. मनाला पकडायची जरुरी नाही. आपलं लक्ष श्वासावर. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. हा प्रयत्न करा. बाबांनी सांगितलं. इतका सोपा प्रयत्न आहे. मग त्यावेळेला श्वासावर लक्ष गेलं की मन नामाकडे येतं आणि दृष्टी नाकाच्या शेंड्यावर जाते. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर जाते. फक्त एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष. अवधान म्हणजे एक लक्ष. सोपं करून गणित ठेवलं. लक्ष श्वासावर देऊ लागलो की मन नामाकडे येतं. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. म्हणजे लक्षावर किती पॉवर आहे. आपलं लक्ष श्वासावर गेलं की किती पॉवर. एवढी पॉवर तुम्हाला देऊन टाकते बाबांनी. एवढं खुलं कुणी नाही सांगितलं. एवढं खुलं सांगितलं. म्हणून चित्तरोधाचा अभ्यास बाबांनी मन दृष्टी लक्ष ही त्रिपुटी केली. या त्रिपुटीमध्ये आपल्या मनाचा भाव आपोआप नामाकडे येतो. मनाचा भाव आपोआप नामाकडे येतो. पण आपण लक्ष स्थिर केलं पाहिजे. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. एका श्वासामध्ये ब्रह्मस्वरूप. वायदा मुदत नाही. वायदा मुदत नाही. म्हणून परमार्थ सगळ्यापेक्षा सोपा आहे. प्रपंच अवघड आहे. पण माणसं प्रपंच करताना थांबत. अवघड आहे प्रपंच.
प्रपंचात एक मढं उचललं की दुसरं मढं तयार. म्हणजे प्रपंच नेटका होऊन देत नाही. लक्ष दिलं तरच प्रपंच लक्ष पुरवतो. नाम तयार झालं की लक्ष नामाकडे येते. नामाकडे आलं की एकाग्रता वेळेला वेळ नाही, वाटा नाही, मदत. एवढी पॉवर आपल्याकडं आंबीर बाबांनी दिली. बाबांनी आपल्या गुरूंनी अधिकार दिला. त्या सांगितलं मी खुलं करून सांगणार. आधी काय होतं, दारातलं मंत्र, पडद्यातला मंत्र, मंत्रच होती सगळं. आणि मग त्याला नामस्मरण कानामध्ये आत श्वास घेताना तो, बाहेर सोडताना हम, हे सांगत होते. पण बाबांनी श्वाने हम सांगण्यासाठी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यामुळं आपल्या जीवाच्या ठिकाणी आपल्याला जायला वेळ लागत नाही. वेळ लागत नाही. एवढी पॉवर तयार होते. म्हणून चित्तरोध अभ्यास. किती चित्तरोधाचा मार्गदर्शन अभ्यास. मेन मार्ग मासा जसा डोंगरावरून धार देते, पडते, त्या उलट्या धारेने तो वर जातो. मेन मार्ग. कपट मार्ग खोला घुमताना कधी पाहिला का? नाही. ओला घुमताना एक पंख खाली घेतो पायाकडं आणि स्वतः पळती गिरट्या घालतो. कपट मार्ग. आणि विहंगम मार्ग पक्षी जसा उड्डाण केलं की त्या फळाजवळ जाऊन पोहोचतो, तसा विहंगम मार्गामध्ये सोमटला की ब्रह्मांडात. म्हणून हे सगळं बाजूला सगळं बाबांनी दृष्टी घेतली, लक्ष घेतलं आणि मन घेतलं. मनामध्ये विक्षेप तयार झाला तरी विक्षेप तयार होत नाही. मन बाहेर पडत. म्हणून त्याला धरण्यासाठी दृष्टी पॉवरफुल पाहिजे. दृष्टी म्हणजे सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा, श्वासावर लक्ष द्यायचं. इतकं बारीक. मग 4 मार्गापैकी बाबांनी हा चित्तरोधाचा अभ्यास खुला केला. खुला केला. इथं दृष्टी ठेवायला सांगितलं. दृष्टी ठेवली. दृष्टी ठेवली. मन मोकळेपणाने, मन नामाकडे येतं. मन मोकळेपणाने मनाचा भाव शुद्ध होतो. फक्त दृष्टी स्थिर करायची. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. हा खरा त्याच्यातला आनंद आहे. सगळे मार्ग सोपे आहेत. ज्याच्या मनाची पॉवरफुल आहे
तो मेन मार्गाने जातो. पाणी धबधबा वरून पडतो आणि खालीहून मासा वर जातो. केवढी पॉवर. मग सो म्हटल्यानंतर ब्रह्मस्वरूप. वेळ वायदा मुदत नाही. इतकी मेन मार्गातली पॉवर. कपोत मार्गामध्ये होला जसा खुपतो स्वतः भोवती, तसा ओंकाराच्या नाद ब्रह्मामध्ये जीवात्मा स्वतः भोवती गिरट्या घालतो. ओम. किती पॉवर आहे. विहंगम मार्गामध्ये पक्षी उड्डाण करतो आणि त्या फळाजवळ जाऊन पोहोचतो. आणि म्हणून त्याला विहंगम मार्ग म्हणजे पक्ष्यांनी उड्डाण केलं की ब्रह्मस्वरूप. सगळे तिन्ही चारही मार्ग एकच आहे, पण जलद गती. इतकी जलद गती त्या मार्गामध्ये असते. म्हणून हे सगळं करायला आपल्याकडे दिलंय माणसाकडं दिलं. आणि माऊलींनी तर प्रतिज्ञा केली. किती मोठी प्रतिज्ञा. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का, उघड आहे का. म्हणून बाबांनी दृष्टी घेतली. म्हणजे श्वासावर लक्ष द्या. श्वासावर लक्ष द्या. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. त्याची क्रिया तयार झाली की मन नामाकडे येतं. लक्ष श्वासाकडे. लक्ष श्वासामध्ये तयार झाल्यानंतर आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. म्हणजे माध्यम काय, दीर्घ श्वास घेणं आणि दीर्घ सोडणं हे मध्य आहे. म्हणून दृष्टी येते, लक्ष येतं, म्हणजे मन नामाकडे येतं. ह्या गोष्टी घडतात. म्हणून पिपलिका मार्ग आहे. आपण पिपलिका मार्ग मुंगीच्या पावलानं ध्यान करतो. 24 तासातला 1 तास सुद्धा द्यायला आपल्याला वेळ नाही. लक्ष द्यायला वेळ नाही. इतक्या पण मायेतल्या प्रपंचामध्ये अडकून गेलेला आहे. ती माया तुम्हाला सोडत नाही. पण सोडायला पाहिजे लक्ष दिलं तर. म्हणजे श्वासावर लक्ष दिलं, दीर्घ श्वास घेतला, दीर्घ सोडला की मन नामाकडे येतं. लक्ष श्वासावर येतं. एवढा एका दृष्टीमध्ये पावा. म्हणून बाबांनी हे योग्य मार्गदर्शन तुमच्या आमच्यासाठी जीवनकलेच्या साधनाच्या ग्रंथामधून प्रगट केले. गुह्य प्रगट केले. विश्व ब्रह्मस्वरूप आहे का वायद्यामुळे. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे आपण कार्य केलं. प्रतिज्ञा केली. आपण प्रतिज्ञा करीत नाही.
कलियुगातले तर लोक प्रतिज्ञेपासून दूर गेलेले. कलियुगातल्या काळामध्ये प्रतिज्ञा कोणी तयार करत नाही, बोलल्याप्रमाणे कोणी आचरण करत नाही. बिघडला आणि ते बिघडू नये म्हणून दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा, एवढंच कार्य करा. एका तासामध्ये 24 तासातला 1 तास, एका तासामध्ये काय करू द्या, मन द्या मोकळं सोडून, दृष्टी बाजूला जाऊ द्या, फक्त लक्ष श्वासावर द्या. सावकाश एवढी पॉवर तयार आहे आपल्याजवळ, आपण वापरण्यासाठी लक्ष श्वासावर द्यायला. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. हे कार्य केलं की वेळ नाही, वायदा पद्धत म्हणजे कलियुग उद्धार हरीच्या नाम. एका हरिनामामध्ये उद्धार तयार होतो. एक हरिनाम, हे हरिनामाची पॉवर आहे. केवढी पॉवर आहे. आपल्याला वायदा मुदत नाही. 24 तासातला 1 तास भगवंतासाठी देता येत नाही. 24 तासातला 1 तास, 24 तासातला 1 तास, एक क्षण तयार होण्यासाठी 1 तास, एक क्षण तयार होण्यासाठी 1 तास. एका तासामध्ये तो क्षण तयार होतो, दृष्टी स्थिर होते, नामाकडे. ही तर गंमत आहे. सगळं एवढं सगळं सोपं असताना इकडं माणसं येत नाही. सगळ्यापेक्षा सोपं आहे. शहाणा तो धनी घेत असे. इतकं सोपं कार्य सांगून संतान आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले. काय वानो त्या संतांचे उपकार. मज निरंतर जागा विते जागा ठेवण्याचं कार्य. पहा, पंचप्राण आधे एक आहे. श्वासावर लक्ष दिलं की सगळे प्राण एक आहे. नाभिस्थानी गोळा होता आणि नाभिस्थानी गोळा झाले की आधिमाय शक्तीला दाब बसला. प्राण आपणाचा दाब बसला. व्यान उदान समान सगळे एकत्र येतात. एवढं सगळं असताना इकडं मनाचा भाव वळत. माया अवघड आहे. माया हे 2 प्रकार. माया एकच, माया एकच, तिचे प्रकार 2. एक मिलावे प्रभु जी को, दूसरी नरक में दे जा. तुम्ही मायेत प्रपंचात अडकला, ती माया तुम्हाला नरकात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. अशी गोष्ट तयार होते. म्हणून बाबा एक श्वास, कुंभ, प्राण ऊर्ध्व वाहतो, अपान आधो वाहतो. प्राण आधो होतो
अपान ऊर्ध होत. दोन्हीची टक्कर. जशी दोन ढगाची टक्कर तयार झाली की विद्युत लहरी तयार होतात. तसं दोन प्राणाची टक्कर झाली की बाकीचे तीन प्राण एकत्र येतात, पळत येतात. एवढी पॉवर तयार होते दोन प्राणामध्ये. हे एक कर्तव्य. म्हणून हा इतकं सोपं करून टाकलं. त्या दृष्टीमध्ये आणि त्या मनामध्ये लक्ष तरी अवधान एक एक. काय मावली 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना केवढा आनंद करून दिला. तरी अवधान एक. तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात, सुंदर ते ध्यान. काय ध्यान सुंदर आहे, पण लक्ष लागलं तर. मनाला बाहेर सोडलं, दृष्टी बाजूला गेली आणि लक्षावर लक्ष नसेल तर एकाग्रता नाही. म्हणून लक्ष दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचं. दीर्घ श्वास असं क्रिया केली की मन नामाकडे येत आणि लक्ष दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. बिरकुटे येताना स्थिर होते. बाबांनो परमार्थ फार सोपा आहे, पण परमार्थाकडे याला वळत. सोपा आहे, सर्वांनी सोपा आहे रे शहाणा तो धनी येतात. सर्वापेक्षा सोपा असताना माणसं माया अवघड आहे, प्रपंच अवघड आहे. रजगुण तमगुण प्रपंचात वापरतात, सत्वगुणाला महत्व देत नाही. म्हणून सत्वगुण प्रपंचात वापरला तर नामाकडे लक्ष यायला तयार होतं. मन नामाकडे येतं, पण सत्वगुण पाहिजे. सत्वगुणाशिवाय अधिकार नाही. तो सत्वगुण तुम्हाला परमार्थात नेऊन पोचवतो आणि प्रपंचातही प्रपंच नेटका केला जातो. प्रपंच नेटका केला जातो. तरी अवधान एक तिची. असं कार्य घडत असताना बाबांनी किती सुंदर तयार केलं. सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर आहे काय सांगू. या संतांचे उपकार. सुंदर ध्यान आहे हे. ध्यान किती सुंदर आहे. अनुभव घ्या. अनु अधिक भाव. अनु म्हणजे लहानाहून लहान, भाव म्हणजे मोठा, आकाश एवढा. अणु एक अणूचा 10वा भाग. त्यावेळेला एक रेणू. एक रेणूचा 10वा भाग. त्यावेळेला त्रस्त रेणू. त्रस्त रेणूचा 10वा भाग व आपला जीव. किती सूक्ष्म तयार होतो. किती विचार कर.
विचारी मनातून शोधून पाहिजे. आपल्या मनाला विचारून शोध घ्या. असं कार्य असताना, घडत असताना प्राणामातापणाच्या चिठ्ठीमध्ये प्राणाचा दाप असतो, आपणाचा दाप असतो. आणि प्राण व्यान उदान समान तिन्ही प्राण त्याच्यामध्ये प्राण आपणामध्ये मिळले जातात. दाप असतो, कुंडली शक्ती जागी होते. वायुरूप कुंडली शक्ती आहे, नाम वायुरूप आहे. एवढं सगळं एकरूपता असताना आपण बिघडलो का? अनेक जण मायेच्या विषयामध्ये अडकून पडलो आणि मायेत अडकला की मायेतच रमतो. मग तिथं पाप पुण्याचा प्रश्न येतो. पाप तयार होतं रजगुण तमोगुणामध्ये, पुण्य तयार होतं सत्वगुण. सत्वगुण पुन्हा पुण्याचा भाव प्रपंच शुद्ध करतो आणि नामामध्ये मनाचा भाव नामरूप करतो. एवढी ताकद आपल्याकडे असताना आपण बिघडलो का? बिघडलो. बिघडू नका बाबा. परमार्थ आंबीर बाबाने सोपा केला, सगळ्यापेक्षा सोपा केला. हे सगळं कार्य तुकाराम महाराजांचा अवतार बाबा आहे. तुकाराम महाराजांचा अवतार बाबा आहे. एवढी पॉवर त्यांनी मिळवली आणि जीवनकलेची साधना ग्रंथ दिला, मार्गदर्शन केलं, सगळं खुलं केलं. या रे लहान थोर याती जाती भलते न विश्वव्यापी मानव धर्माश्रम. बाबांनी का विश्वात व्यापलेला मानव, त्या मानवाचा स्वधर्म एक आहे. विश्वात व्यापलेल्या मानवाचा स्वधर्म एक आहे. जीव नामावर टाकतात. देहासाठी अन्न वस्त्र निवारा धन संपत्ती पैसा अडका सगळं. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा बाबानो. आयुष्य खात काळ क्षणाक्षणानं आयुष्य खाऊन टाकतो. एवढी त्या ज्ञानाची पावर आहे, नामाची पावर. सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर, किती तुकाराम महाराज सुंदर ते ध्यान. अंगठे वाहत काय शिकले नाही. पहिली दुसरी तिसरी शिकले असते तुकाराम महाराज. बाबा दुसरी तिसरी शिकलेले. एक तत्व अक्षर दोघांचं सारखं. बाबांचं आणि तुकाराम महाराजांचं अक्षर एक. एवढी पॉवर त्यांच्याकडे. असं कार्य असताना आपण बाहेरच्या विषयामध्ये किती रमतो. म्हणून 24 तासातला 1 तास, 1 तासातला 1 क्षण
सगळं आतून तापलं. शब्द ब्रह्मा, शब्द ब्रह्मामधून देह तापला जातो. नामस्मरण करताना नामामधून ध्यान केलं, शरीर तापलं जातं. आणि प्रवचन करताना परेच्या पलीकडच्या वचनामधून निघणारा शब्द आत्मस्वरूपातला जीवाचा आहे. म्हणून जीवावर आलेली माया तो बाजूला काढतो. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्येचे देवकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. सगळं सद्गुरू आपण फक्त करीत राहा. आपले सद्गुरू आपल्याला करून टाकते, तापत. म्हणून माणसाच्या संतांच्या संगती मनोमार्ग करते. 11 वर्षे पद्धत येण्याची पद्धत संत महात्मे ज्या मार्गाने केलेले आहे. संत महात्मा ज्या मार्गाने केले त्या मार्गाचं अनुकरण करणं महत्वाचं आहे. किती महत्व आहे. तरी उदाहरण एक देतीचे. म्हणून बाबा परमार्थ सगळ्यापेक्षा सोपा आहे. 1 तास करत नाही असं, 1 तास आसन करत नाही. पाहणं कसं 1 तासामध्ये आपला श्वास दीर्घ करायचा, दीर्घ सोडायचा. श्वासावर लक्ष गेलं, मन नामाकडं लक्ष, दृष्टी बिलकुटीत आणि स्थिर आहे का वायदा मदत. वायदा मदत आपल्याला का लागतो. आपलं मन भरकटलं. म्हणून त्या मनाला नामामध्ये आणण्यासाठी लक्ष श्वासावर. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा, सावकाश सोडा. एकाग्रता तयार झाली. बाहेरचा आवाज बंद होतो. बाहेरचा आवाज बंद होतो. आणि बाहेरचा आवाज बंद झाला की मन नामाकडं पळत येतं. मन नामाकडं की दृष्टी भुरकुटीस्थानी जाऊन चिकटते. एवढं सोपं गणित तुमच्या श्वासामध्ये आणून ठेवलं बाबांनी. बाबांनी आणून ठेवलं सोपं गणित. पण इकडं काय, इकडं याला आपलं मन मायेमध्ये घडलेलं असतं. अनेक जन्मामध्ये मनुष्य देहामध्ये हे मन मायेतल्या विषयामध्ये रमतं. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तुकार सावधान. सावधान. एक लक्ष द्या. तरी अवधान एक देत. किती सुंदर ध्यान आहे. काय सांगू.
ते सुंदर ध्यान किती आहे ते संतांच्या संगतीत गेल्याशिवाय मिळत. संत संगतीने पद्मलाभ जोडला. संत संगतीने पद्मलाभ जोडला. एवढं कार्य करत. म्हणून बाबा असा योग पौर्णिमेच्या याच्यामध्ये संत संगतीचा स्पर्श होतो. संत संगतीचा स्पर्श होतो आणि त्या स्पर्शामधून येणारे मायेचे विषय फेकले जातात. स्पर्श झाला, मायेचे विषय बाजूला गेले, मन नमकला. मन नमकला. किती जलद गती आहे. म्हणून संत संगती, संतांच्या संगती म्हणून मार्गगती 11वा श्रीपती येण्याची पण संत संगतीचा लाभ प्राप्त करून पहा. खोकला काय धमका पण मन नमकला आल्याशिवाय राहत नाही. मन नमकला आल्याशिवाय राहत. आतून शरीर तापलं जातं. परेच्या पलीकडचं वचन बोलू लागलो. परेच्या पलीकडचं वचन बोलू लागलो म्हणजे जीवाच्या ठिकाणी आत्मरूपामध्ये जे स्मरण तयार होतं त्या स्मरणामधून तयार होणारं वैभव सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. बोलाल तेवढे थोडं आहे. बोलाल तेवढं थोडं आहे. बाहेर किती बडबड करा, आत्मस्वरूपात ती बडबड जमणार. आत्मस्वरूपाची बडबड म्हणजे शब्द. ओंकारापासून 52 पाठ तयार. ओंकारापासून 52 अक्षर तयार आणि त्या अक्षराच्या रूपानं तुम्ही त्या ओंकाराला मायेतल्या विषयामध्ये भरकटून टाकता. मायेतल्या विषया काय वाणू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविते. मला निरंतर जाग ठेवण्याचे कार्य संत महात्मे करतात. माऊलींनी गीताशास्त्रावर 9034व्या लिहून ज्ञानाचा गाभा प्रयोग केला. म्हणून नामदेव महाराजांनी अभिप्राय दिला. आपण अभिप्राय घेतो. अभिप्राय घेतो. इथं नामदेव महाराजांनी स्वतः अभिप्राय दिला. स्वतः किती अभिप्राय दिला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी तरी अवतात एक देती. काय माऊली आहे. 16व्या वर्षी प्रगट केलेला ज्ञानाचा गाभा 9034 मध्ये प्रगट केला. इतका प्रगट केला. प्रगट केले विश्व ब्रह्मचे. विश्व ब्रह्म करून टाकलं. विश्व ब्रह्म करून टाकलं. आपल्याला कळत नाही. माऊलीची ज्ञानेश्वरी काय चीज आहे. एकनाथ महाराजांचा भागवत काय चीज आहे.
ज्ञानियाचा इतका नामयाचा तुका. पहा भक्तीचा सोहळा कसा. ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आणि नामदेव महाराज शिंपेच्या कुळामध्ये जन्माला आणि तुकाराम महाराज मराठ्याच्या कुळामध्ये जन्माला. पाहणं कशी गंमत आहे. 2-4 संतांची गंमत. असा संतांचा अधिकार तुम्हाला देऊन टाकला. रूप पाहता लोचने सुख झाले व साधन. सुख झाले व साधन. तिथे सुख होत. या सुखा कारण देव वेडावत वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 36 वर्ष शिखंड्याच्या रूपानं एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहिलं. त्यानं रेडा बोलवल्या 16व्या वर्षी. रेडा बोलवी तेवढं एक कार्य सहज बोलणे हाच उपदेश करुणी सायाचं शिकविते. सहज बोललं जातं नामस्मरण. बाबांनी सहज बोलते ते नामस्मरण कुठं केलं. तुम्हाला तुमचं मार्गदर्शन दिलं. तुम्ही कोण आहात याची जाणीव करून दिली. हा जाणीवेमधून देवरूप तुम्ही आहात तो अधिकार प्राप्त करून दिला. देवरूप तुम्ही आहात हा अधिकार मिळून दिला. आपण का मागं राहिले तरी अवधान ऐकले तिचे 1 तास. 1 तासातला 1 क्षण विचारी ज्याचे मन त्याची मत पापी सोय जळून येतात. सगळं जळून जात. काय राहत नाही. आणलेलं मागील भूतकाळातलं आणि वर्तमान काळात केलेलं कर सगळी जळून जात. शुद्ध सत्वगुणामध्ये खरा अधिकार प्राप्त होतो. पण सत्वगुण तयार व्हायला पाहिजे. प्रपंचात सत्वगुण प्रपंच झाला की शुद्ध सत्वगुणात जायला वेळ लागत पण आपण शुद्ध सत्वगुणामध्ये नाही. रजगुण वापरतो तमोगुण वापरतो. काय करतो त्याचा त्याला तपास. काय केलं काय करतो. म्हणून बाबा संतांची संगत ही भारी आहे. संत संगतीचा लाभ पद्मलाभ जोडीला. संत संगतीमध्ये पद्मलाभ जोडला जातो. एवढं सगळं कलियुगी उद्धार हरीच्या एक हरिनामामध्ये एक हरी. म्हणजे संतांचे उपकार किती आहे आपल्यावर. आपण विचार करत मायेचा विचार करतो. बाहेर गेला परमार्थ सुटला. पण परमार्थात आहे सत्संगती.
परमार्थात आहे सत्संगत. बाबांनी असा योग बाबांनी करून दिला तुम्हाला पौर्णिमेच्या निमित्त. कलेकलेनं चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतो. प्रकाशाचं शीतल चालणं देतो आणि त्याच दिवशी बाबांना पौर्णिमेच्या दिवशी तोंडात बसते. तोंडात बसते. 12 वर्षे बाबा फिरत राहिले, व्यर्थ गेला. टाकलेला एक संन्यासी होता, 1000 वर्षे जगलेला. त्याने सांगितलं, बाळ तू पुढे जाऊ नको, घरी तुला परमार्थ मिळणार. बाबांनी ऐकलं नाही, अट्टाहास केला आणि शेवटी त्या अट्टाहासामध्ये त्रास करून घेतला. फिरायला का सोपं आहे का? संन्यासीची सेवा करायची. मला देव पाहिजे, देव द्यायला कुणी तयार नाही. काही संन्याशांनी सांगितलं, बाबा तुला घरी देव मिळेल, काही देव मिळेल. ते कार्य तशाच पद्धतीने करते. शेवटचा क्षण बाबांच्या जीवनातला 12 वर्षे फिरल्याचं श्रेय, 12 वर्षे फिरल्याचं श्रेय दत्ताने 3 रूपामध्ये दर्शन दिले. दत्ताने त्रयोदशीच्या दिवशी भगवी वस्त्र परिधान केलेला संन्यासी बाबांच्या दृष्टीला दृष्टी लावून 4 तास दोघेही बसले. दृष्टी तळली नाही दोघांची. केवढी पॉवर. असं साधं सुद्धा गणित. त्रयोदशीच्या दिवशी त्या संध्याने 12 तासात 12 ते 4 वाजेपर्यंत दृष्टीतून ज्ञान प्रगट केलं. दृष्टीतून ज्ञान तयार केलं. मग चतुर्दशीच्या दिवशी पांढरी वस्त्र परिधान केलेला संन्यासी, पांढरी वस्त्र परिधान केलेला संन्यासी 12 ते 4 तास बाबांना ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्रगट केलं. 4 तासामध्ये अख्खी ज्ञानेश्वरी शिकवली. आणि पौर्णिमेच्या दिवशी सांगितलं होतं, बाळ तुला घरी देव भेटेल, इथं भेटणार नाही. इथं भेटायचं असेल मरावं लागेल, मरावं लागेल, देव भेटणार नाही. मग त्या पौर्णिमेच्या दिवशी 12 वर्षाचा आजान भावसन मुलगा नग्न अवस्थेमध्ये 4 बैल खिलाडी. बैल जास्त पडतील का मुलगा जास्त पड? बैल जास्त पड. बैल ऐकत नाही. बैल आपण पाहतो गाड्याची बैल सोडली त्यांच्या पाठीमागं कुणी पळत नाही. घोड्यावर बसून पळतील पण पायाने पळणार नाही. हे सगळं कार्य घडत असत. काय योग कवाडीत बसते. भाव बदलला. मरायचं
पाचशे इथं बस. देव पैदल घरी जा. काय बाबा पहाटे 4 वाजता 5 वाजता तो 70 वर्षाचा ब्राह्मण उन्हाळा पावसाळा हिवाळा भीमा अंबरजेच्या संघावरलं पाणी दत्ताला घेऊन जातात. किती उन्हाळा पावसाळा हिवाळा पाऊस असू दे, थंडी असू दे, उन्हाळा असू दे, त्यांना ते 21 दिवसाचे प्रचिती. तो ब्राह्मण तिकडून यायचा टाइम आणि बाबा उठायचा टाइम. त्या ब्राह्मणाने सांगितलं, चल बाळ. घरी नेलं. लिंबाचा पाला चिंचेचा पाला टाकून आंघोळ घातली. मग थोडासा अल्पाहार दिला. उपास 21 दिवसाचा. कोण 21 दिवस थांबतो का? पण जो जास्त पॉवरफुल आहे, त्याची पॉवर जास्त आहे, त्याला ते ज्ञान मिळलं जातं. ऐकतं तिने दत्ताने 3 रूपात दर्शन देऊन ज्ञान प्रगट करत मुखामध्ये थोबाडीत बसले. मग बाबा उतरून खाली चालले. तो ब्राह्मण आला. बाळ थांब. त्याला घरी नेलं बाबांना आणि सांगितलं, मी 70 वर्षाचा ब्राह्मण आहे. ह्या 5 कट्ट्यावर 1 दिवस 2 दिवस, तिसऱ्या दिवशी क्वचित संध्याकाळी. आज तो 21 दिवस या 5 कट्ट्यावर आहे. म्हणजे तू कोणीतरी महात्मा आहे, कोणीतरी महात्मा आहे. हे सगळं सांगितल्यावर म्हटला, या 5 कट्ट्यावर तिसऱ्या दिवशी कोणी बसणार नाही, क्वचित संध्याकाळी. बाबा बाळ म्हणले, तू 21 दिवस बसला, काय तुझी पॉवर? बाबांची पॉवर. घरी आले. त्या गाणगापूर स्टेशनला नेलं. त्या ब्राह्मणाने गाडी टांगा उतरून आणि येवतचं तिकीट काढून दिलं. मग बाबा घरी आले. नंतर मग धोंडनाथ बाबाची गाठ पडली. धोंडनाथ बाबाची नंद सापडले. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवे ते नारदशी. नारद ते अत्रि ऋषी. अत्रि ऋषी ते दत्तात्रय. दत्तात्रय ते जनार्दन. जनार्दन स्वामी ते एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनंतर लिंबराज महाराज, नंतर कुलकर्णी आबा, नंतर ढोणबाळ बाबा, नंतर हंबीर बाबा, नंद संप्रदाय. एवढी पॉवर आहे संतांचा हा संप्रदाय. नंद संप्रदाय, चैतन्य
नाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य मच्छिंद्राने गोद गोरक्षा शिकेला गोरशी ओधला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सार शोधविले संत परंपरा फार मोठी अशी परंपरा कोणत्याही पंथात नाही अशी परंपरा म्हणून या ठिकाणी बाबांचं वास्तव्य होत त्यांनी स्वतः इथं आपल्या घरी माडीवर 6 महिने अभ्यास केला 6 महिन्यामध्ये माडीवर कुणाला यायची परवानगी नाही आईला फक्त भाकरी द्यायच्या पाणी ठेवायचं आणि खाल्लं का नाही हे विचारायचं सुद्धा नाही आणि गुरूंना याची परवानगी आणि गणपतजी म्हणून त्यांचे मित्र होते त्यांना ते सगळा अभ्यास सांगत होते गुरूंना सांगितलं नाही गुरूंना सांगितला कंठचक्रापर्यंत गुरूंना सांगितला कंठचक्रापर्यंत तिथून पुढं सगळा अभ्यास करीत असताना सगळं ज्ञान गणपतजींना देऊन टाकलं गणपतजींना तिन्ही महात्म्यांचा गणपतजींना तिन्ही महात्म्याचा अनुभव गणपतजींना काय येत नव्हतं पण बोलायला धार होती वस्ताऱ्यासारखं सांगितलं इतकी पॉवर ते बोलायचे की ते केवढाही कीर्तनकार असू द्या प्रवचनकार असू द्या सगळ्यांना धारेवर धरायचे काही प्रवचनकार कीर्तनकार म्हटले बाबा ही तुमची तिखट लवंगी मिरची आवडा मग बोलायला किती धार होते हे सगळं होतं मग गणपतजींना काही अनुभव नाही अजिबात अनुभव नाही पण बाबांचा अभ्यास ऐकून सगळ्या ज्ञानाचा कापा त्यांच्याकडं होता आज लोंढे महाराजांना गणपतजींना सांगितलं ढमढेरे दादांनी सुद्धा सांगितलं ढमढेरे दादा 13 दिवसात ज्यांना पायी चालता येत नव्हतं आपलं स्वतःच ढुंगण धुता येत नव्हतं पण 13व्या दिवशी रात्री 2 वाजता इकडं आले इकडं धावत आले म्हणजे केवढ्यात त्या नामाची पॉवर त्यांना ते ज्ञान झाल्यावर ते आले आणि सांगितलं बापू मला असं असं होतं म्हणलं दादा मला काय अनुभव नाही तुम्ही गणपताजीकडे जा तुम्हाला सगळं मार्गदर्शन करते गणपताजीकडे गेले मार्गदर्शन केलं ढमढेरे दादा म्हणजे अनुभव नसताना ज्ञानाच्या संत संगतीचा लाभ
संतांच्या संगती मनोमार्ग गती 11 श्रीपती येण्याची पती. संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अनुकरण करणं महत्वाचं आहे. आपला वेळ 1.5 तासाचा झाला. प्रवचन करण्याचा अधिकार 1 तास, कमीत कमी 45 मिनिट, आणि इथं 1.5 तास तुम्ही ऐकताय, मन लावून ऐकताय. एवढी संत संगती आहे, एवढी संत संगती आहे. संत संगतीचा लाभ फार मोठा आहे. सत्संगती कुठेही मिळत नाही, वाटेवर पडलेली. ज्याच्या भाग्यात असते त्याला. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन तुमची वाट पाहतो सगळ्यांची. मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. नामस्मरण करत करत पहिल्या मासामध्ये शिरकमल तयार करतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये क्षत्रिय धर्म धारण करतो. 4थ्या आणि 5व्या मासामध्ये पोटाचा भाग. इथभर पोटासाठी पहा केवढ्या आटाटी, केवढ्या आटाटी. हे इथभर पोटासाठी. पोट काय भरत नाही आणि आटाटी काय थांबत नाही. थांबलं का आटाटी, मायेतल्या आटाटी थांबत नाही. मायामध्ये प्रपंचामध्ये एक मडं उचललं की दुसरं मडं पुढे येऊन पडतं. त्या मायेच्या विषयामध्ये आपण घडून जातो. म्हणून बाबांनो, केलेली कटकट वेडी का वाकडी देव झाली. केलेली कटकट वेडी का वाकडी देव झाले. म्हणून असा आनंद ब्रह्मसुखामध्ये असतो. म्हणून सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर आहे, ध्यान सुंदर आहे. काय तुकाराम महाराज आहे, तुम्हाला म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. तुकाराम महाराज तिसरे शिकले, बाबा तिसरे शिकले. ज्ञानाच्या पायऱ्या ज्ञानामध्ये तयार होते. म्हणून ब्रह्मज्ञानाचा एक क्षण विचार त्याची महत् पापे सोये जळवली जात. ब्रह्मज्ञानाचा एकच क्षण. किती? एक क्षण. म्हणून 1 तासातला एक क्षण, 1 तासाचा एक क्षण. विचारी ज्याचे मन त्याची महत् पापे जळोनी सोयेच आहे. म्हणून बाबा किती आनंद झाला. आनंदाच्या डोही आनंदाचा गंध. आनंदाची आनंद. आनंद आनंद मावळत नाही. शब्द ब्रह्मातला आनंद. ओंकारापासून शब्द निर्माण. म्हणून शब्द जपून वापरा. शब्द जपून वापरा. किती संत महात्मे सांगून गेले तरी
या क्षणाला होणारा आनंद लाख मुलाचा आहे. म्हणून केलेली कटकट वेडी का वाकडी देव आपल्या बळे नाही मी बोलत सखा पांडुरंग वाचते. त्या पांडुरंगाची ती वेदवाणी या मुखातून वधून घेते. माझं काय त्या पांडुरंगाचं म्हणून केलेली कटकट तुमच्या हृदयातल्या रामाची चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदेव महाराज की जय. जनता